आपलं जग अधिकाधिक ऑटोमेटेड होत चाललंय, नाही का? मग अशावेळी एक प्रश्न खूप महत्वाचा ठरतो. भविष्यात यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं स्किल कोणतं असेल? तुम्हाला वाटेल कोडिंग किंवा डेटा सायन्स, पण उत्तर कदाचित तुम्हाला आश्चर्यचकित करेल. ते आहे आपलं चारित्र्य. हो, चारित्र्य. चला तर मग या विश्लेषणामधून समजून घेऊया की असं का. आणि हाच विचार आपल्या आजच्या चर्चेचा मूळ गाभा आहे. बघा, जेव्हा AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता सगळी तांत्रिक कामं करायला लागेल ना, तेव्हा माणूस म्हणून आपलं वेगळंपण कशात असेल, तर ते असेल आपल्या चारित्र्यामध्ये. आपले मानवी गुणच आपल्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतील. म्हणजे बघा, 2026 पर्यंत परिस्थिती अशी असेल की आपण काय जाणतो किंवा आपल्याला काय येतं यापेक्षाही महत्वाचं ठरेल की आपण एक व्यक्ती म्हणून कसे आहात. हेच वाक्य आपल्या संपूर्ण चर्चेचा पाया आहे. इथे चारित्र्य म्हणजे फक्त एक चांगली सवय नाही, तर एक अत्यंत महत्वाची प्रोफेशनल स्किल म्हणून पाहिलं जातंय. ठीक आहे, तर आपण ही संकल्पना 5 मुख्य भागांमध्ये समजून घेणार आहोत. आपण 2026च्या मुख्य क्षमतेबद्दल बोलू, कामाच्या ठिकाणी सुरक्षेची नवी व्याख्या काय आहे ते पाहू, डिजिटल युगात विश्वासाचा काय महत्त्व आहे ते बघू, चारित्र्य कसं घडतं आणि शेवटी ज्ञान आणि कृती यातलं अंतर कसं कमी करायचं यावरही बोलू. चला सुरुवात करूया. चला तर मग आपल्या पहिल्या विभागाकडे वळूया. 2026ची मुख्य क्षमता. आणि ही क्षमता समजून घेण्यासाठी आधी काही महत्त्वाच्या संध्या किंवा टर्म्स स्पष्ट करून घेऊया. आता इथे ना 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, नैतिकता आणि सचोटी. यातला फरक समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, नैतिकता म्हणजे काय, तर बाहेरचे नियम, समाजाचे नियम जे आपल्याला सांगतात की हे बरोबर आहे, हे चूक आहे. तो एक प्रकारे आपला नैतिक होकायंत्र आहे. पण सचोटी म्हणजे इंटिग्रिटी, ही आतून येते. आपली मूल्य आणि आपली कृती यात किती सुसंगतता आहे हे म्हणजे सचोटी. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा कोणीही बघत नाहीये तेव्हाही योग्य गोष्ट करणं, ती म्हणजे सचोटी. तर मग नैतिकता आणि सचोटीचा हा पाया लक्षात घेऊन आपण पुढे जाऊया. आता बघूया की या गोष्टी आजच्या आधुनिक ऑफिसमध्ये म्हणजे कामाच्या ठिकाणी कशा लागू होतात. कारण आता सुरक्षा या शब्दाचा अर्थच बदलला आहे. आता सुरक्षा म्हणजे फक्त शारीरिक सुरक्षा नाही राहिली. आता चर्चा होतीये ती मानसिक सुरक्षेची. म्हणजे काय? तर एक असं वातावरण जिथे टीममधल्या लोकांना वाटतं की आपण काहीतरी नवीन करून पाहिलं, एखादा प्रश्न विचारला किंवा आपल्याकडून चूक झाली तरी आपल्याला कोणी दोष देणार नाही. जिथे लोकांना मोकळेपणाने व्यक्त होता येतं आणि त्यांचा आदर केला जातो. आणि याचा व्यवसायावर किती मोठा परिणाम होतो हे आकडेवारीतून स्पष्ट दिसतं. विचार करा, जिथे मानसिक सुरक्षेची कमतरता असते तिथे तब्बल 66% कर्मचारी तणावाखाली असतात आणि त्यातले जवळपास 33% तर सर्व्हायव्हल मोडमध्ये काम करतात, म्हणजे फक्त टिकून राहण्यासाठी धडपडतात. आणि याउलट जिथे मानसिक सुरक्षा असते तिथे उत्पादकता तब्बल 3 पटीने आणि नवनिर्मिती 3.5 पटीने वाढते. आणि या सगळ्याची किंमत किती आहे माहिती आहे? कर्मचाऱ्यांचं मानसिक आरोग्य चांगलं नसल्यामुळे जागतिक उत्पादकतेचं जे नुकसान होतं तो आकडा आहे तब्बल $438 अब्ज. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, $438 अब्ज. हा आकडा खरोच खूप मोठा आहे. एखाद्या कंपनीत किंवा टीममध्ये ही मानसिक सुरक्षा नसेल तर त्याची काही स्पष्ट लक्षणं दिसायला लागतात. जसं की कर्मचारी नवीन कल्पना मांडायला घाबरतात, चुका केल्या तर काय होईल याची भीती वाटते, टीममध्ये उत्साह नसतो आणि लोक एकमेकांना मदत करायला किंवा कोणतीही जोखीम घ्यायला तयार नसतात. साहजिकच याचा थेट परिणाम कंपनीच्या प्रगतीवर होतो. विश्वासाची ही गरज फक्त ऑफिसपुरती मर्यादित नाहीये, ती आता आपल्या डिजिटल आयुष्यातही तितकीच महत्त्वाची आहे. आणि खरं सांगायचं तर या डिजिटल जगात सचोटी टिकवून ठेवणं हे एक नवं आणि खूप मोठं आव्हान आहे. इथेच डिजिटल प्रामाणिकपणा आणि सायबर शहाणपण यांसारख्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. याचा अर्थ काय, तर आपण जे डिजिटल टूल्स वापरतो ते नैतिकतेने वापरावेत. आपण माहिती कुठून घेतली आहे ते मान्य करावं आणि आपली जबाबदारी टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा गैरवापर करू नये. थोडक्यात हे सचोटीचं आधुनिक रूप आहे. आणि जर आपण या डिजिटल प्रामाणिकपणाच्या कसोटीत अपयशी ठरलो तर त्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. हा आलेख बघा. FBI रिपोर्टनुसार फक्त एका प्रकारच्या फसवणुकीमुळे म्हणजे सिम स्वॅपिंगमुळे होणारं नुकसान 2018 ते 2020 या काळात $12 दशलक्ष होतं, ते फक्त 2021 या एका वर्षात थेट $68 दशलक्ष वर गेलं. केवढी मोठी वाढ आहे. आणि सिम स्वॅपिंग हा तर फक्त एक प्रकार झाला. असे अनेक डिजिटल धोके आहेत जे आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेतात, जसं की QR कोड बदलून होणारी फसवणूक, फिशिंग ईमेल्स किंवा फक्त 2च वस्तू शिल्लक आहेत असं सांगून आपल्याला खरेदी करायला भाग पाडणं.
इतकंच नाही तर आता डीप फेक आणि व्हॉइस क्लोनिंग सारखे AI आधारित घोटाळेही वाढतायत. तर मग ठीक आहे, चारित्र्य इतकं महत्वाचं आहे हे तर कळलं, पण मग प्रश्न हा आहे की ते घडवायचं कसं? आपण ते तयार कसं करू शकतो? यावर ज्युबिली सेंटर फॉर कॅरेक्टर अँड व्हर्च्यूजने एक खूप छान फ्रेमवर्क दिलंय. ते सांगतात की चारित्र्य 3 प्रकारे घडतं. पहिलं म्हणजे पकडले किंवा कॉट, म्हणजे आपण इतरांना बघून त्यांच्या वागण्याचं निरीक्षण करून शिकतो. दुसरं आहे शिकवले किंवा टॉट, जिथे आपल्याला न्याय, चिकाटी यांसारखे गुण थेट शिकवले जातात. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शोधले किंवा सॉट, जिथे आपण स्वतःहून स्वतःला सुधारण्यासाठी या गुणांचा सराव करायचा ठरवतो. आणि हे चारित्र्य म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी 6 मुख्य स्तंभ आहेत: विश्वासार्हता, आदर, जबाबदारी, निष्पक्षता, काळजी आणि नागरिकत्व. ही 6 तत्त्व आपल्याला रोजच्या आयुष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी एक प्रकारची चौकट देतात. प्रामाणिक राहण्यापासून ते इतरांशी आदराने वागण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी चारित्र्याचा पाया आहेत. आणि हे सगळं आपल्याला आपल्या शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे घेऊन जातं, चारित्र्य घडवताना येणारं सर्वात मोठं आव्हान. ते आव्हान आहे ज्ञान आणि कृती यातलं अंतर. बघा, आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांना माहीत असतं की योग्य काय आहे आणि चूक काय आहे, पण ते माहीत असणं पुरेसं नाहीये. चारित्र्य म्हणजे जे योग्य आहे ते करण्याची ताकद असणं. त्यामुळे चारित्र्य घडवणं म्हणजे नवीन माहिती मिळवणं नाही, तर जी मूल्य आपल्याकडे आधीपासून आहेत त्यांच्यावर ठाम राहून कृती करण्याची शक्ती मिळवणं आहे. आणि म्हणूनच जाता जाता हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. या बुद्धिमान मशीन्सच्या जगात जिथे सगळं काही ऑटोमेटेड होत आहे, तिथे आपण माणसं म्हणून अधिक शहाणे, अधिक विचारी बनत आहोत का? हाच 2026 आणि त्यानंतरच्या काळासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल, ज्याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा.